नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीमध्ये रिव्होल्यूशन म्हणजे स्कॅन कॉपी ऑफ द फोटो म्हणजे आपण जे पेपर रेचेकिंगला टाकले होते कमी मार्क्स मिळाल्यामुळे किंवा फेल झाल्यामुळे त्याचा रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे मे जून 2025चा. आता पहिला लॉट आलेला आहे, दुसरा लॉट काही दिवसातच येतील, असे टोटल आपल्याला 4 लॉट येतील. तर मित्रांनो, रिव्होल्यूशनचा रिझल्ट पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला रिझल्ट इथे आपल्याला कॉर्नरवरती जायचं आहे. इथे आपल्याला रिझल्टवरती क्लिक करायचं आहे. रिझल्टवरती क्लिक केल्यानंतर मे जून 2025 यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण जे आपले रिझल्ट बघितले होते मे जून 2025मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचे, तिथंच आपल्याला जायचं आहे. तर आता इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडाफार वेळ लागत आहे. आता इथं ओपन झाल्यानंतर आपण पाहूया. तर मित्रांनो, बरेच विद्यार्थी फेल झाले होते, तर त्याच्यामुळे त्यांचा रिझल्ट आता जे रिव्होल्यूशनला टाकले होते त्याचा नो चेंज आपल्याला इथे पाहायला मिळेल. तर इथे आपण पाहू शकतो मे जून 2025चे आपले इथे सर्व रिझल्ट लागले होते, बरोबर. आता आपल्याला इथं पाहायचं आहे सर्वप्रथम. इथं प्रॅक्टिक्युलर्समध्ये आपल्याला 3rd नंबरचं पाहायचं आहे. तर 3 नंबरला जून 2025 एक्झाम इव्हेंट्स रिव्होल्यूशन रिझल्ट लॉट फर्स्ट 25 डिसेंबर 7/2025 रोजी आलेला आहे. म्हणजे आता एक लॉट आलेला आहे, अजून असे टोटल 4 लॉट येतील. तर आपण डाउनलोड यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं पाहायला मिळेल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक मे जून 2025 एक्झाम इव्हेंट रिव्होल्यूशन रिझल्ट लॉट फर्स्ट. तर आणि आपल्याला इथं रेड कलरमध्ये एक हेडलाईन दिलेली आहे, रिमेनिंग स्टुडंट्स रिझल्ट विल बी पब्लिश्ड सून. म्हणजेच ह्याचा अर्थ काय की जे विद्यार्थ्यांचे रिझल्ट इथे दिसत नाही आहेत, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट अवघ्या डिक्लेअर केलेले नाहीत त्यांचे रिझल्ट लवकरच इथे डिक्लेअर केले जातील. म्हणजे आपल्याला सेकंड लॉट लवकरच येईल. तर मित्रांनो, आपल्याला आता BA BCom आणि BCA V92चे रिझल्ट डिक्लेअर केलेले मिळेल. इथे आपला सिरियल नंबर आहेत, इथं आपले प्रोग्राम कोड आहेत. म्हणजे जे विद्यार्थी BCom फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला आहेत त्यांना J02 J01 बघायचं आहे. जे विद्यार्थी BComला आहेत त्यांना J02 बघायचं आहे. तर इथे आपल्याला पेपर कोड दिलेला दिसतं मित्रांनो. जर तुम्ही पेपर कोड वाईज बघितलं तर तुम्हाला इझी पडेल. आता जे विद्यार्थी BComला आहे, BCom थर्ड इयरला, त्याचा आपण एक रिझल्ट इथं बघणार आहोत. BCom थर्ड इयरला आहे त्या विद्यार्थ्यांनी बघायचं आहे. आता आपल्याला इथं बघायला मिळेल J02 सेकंड इयरचा हा पेपर आहे, कॉम 212. तर त्या विद्यार्थ्यांचा इथं पेअर नंबर दिलेला आहे. त्यानंतर इथं सीट नंबर दिलेला आहे, आपण पाहू शकतो सीट नंबर. त्यानंतर इथं चेंज म्हणून दिलेला आहे. चेंज म्हणजे कायच की त्याच्या पेपरमध्ये चेंज झालेला आहे, त्याच्या गुणामध्ये काहीतरी चेंज झालेला आहे, त्यामुळे इथं चेंज म्हणून दिलेलं आहे. आणि इथं नो चेंज दिलेला आहे. नो चेंज म्हणजे तुमच्या पेपरमध्ये काहीही चूक नाही, पेपर आहे तो एक्झामिनियरने बरोबर चेक केलेला आहे. चेंज म्हणजे जो पेपर चेक केलेला आहे त्याच्यामध्ये फरक झालेला आहे, एक्झामिनियरने पेपर चेक करून हे दिलेलं असतं आपल्याला रिमार्क्स. तर आपण अशा पद्धतीने बघू शकता BCom थर्ड इयर, फर्स्ट इयर, BAचं सर्वचे रिझल्ट लागलेले आहेत. आता काय अजून रिझल्ट डिक्लेअर होणं बाकी आहे. रिमेनिंग स्टुडंट्स रिझल्ट विल बी पब्लिश सून असं म्हणतं आहे, म्हणजे अजून काही लॉट आपल्याला येणं बाकी आहेत. तर आपण आपला रिझल्ट चेक करू शकता अशा पद्धतीने. आणि जे विद्यार्थी अवघ्यात त्यांनी रिव्होल्यूशन केलेलं नाही, त्याला वाटते की माझे मार्क्स वाढू शकतात, मला मार्क्स कमी भेटलेत किंवा माझे मार्क्स दिलेले चुकीच्या पद्धती आहेत, मी पेपर पूर्ण लिहिला आहे परंतु मला कमी मार्क्स भेटलेले आहेत, तर ते विद्यार्थी देखील आपला रिव्होल्यूशन फोटोकॉपी मागू शकत आहे. त्याची देखील डेट वाढवण्यात आलेली आहे. आता ते डेट कशी वाढवण्यात आलेली आहे हे पाहण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम YSMच्या मेन वेबसाईटवरती यायचं आहे. तिथं आल्यानंतर आपल्याला इथं स्कॅन कॉपी रिव्होल्यूशनसाठी मुदतवाढ असं दिलेलं आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तर आपण इथं पाहू शकता परिपत्रक क्रमांक 38. तर 27-23/7/2025 रोजी हे परिपत्रक आलेलं आहे. तर परिपत्रकमध्ये आपण पाहू शकता की मे 2025च्या अंतिम सत्र परीक्षेचा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे स्कॅन कॉपी व रिव्होल्यूशन करता ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ अंतिम 23/7/2025 पर्यंत रिव्होल्यूशन करता दिनांक 25/7/2025 अंतिम मुदत देण्यात आलेली होती. आता अजून मुदत वाढवण्यात आलेली आहे. आपल्याला सर्वप्रथम रिव्होल्यूशन करण्यासाठी स्कॅन कॉपी मागवायची. आपण किमान 1 ते 3 विषयापर्यंत मागवू शकता. 300 रुपये फीस आहे. 28/7/2025 हे अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक आहे. रिव्होल्यूशनसाठी आपण करू शकता रिव्होल्यूशन ऑफ द आन्सर बुक. तर आपल्याला रिव्होल्यूशन करण्यासाठी सर्वप्रथम फोटोकॉपी मागवणं आवश्यक आहे, इथं सांगितलं आहे. त्याची 500 रुपये फीस आहे. 31/7/2025 मुदतवाढ देण्यात आलेली आहे. म्हणजे जुलैचा पूर्ण महिना हा
तुम्हाला रिव्हॉल्युशनसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपले मार्क्स वाढू शकतात त्यांनी अप्लाय करावं लवकरात लवकर. आणि जर आपल्याला पेपर चेक करायचं समजत नसेल तर आपण यूट्यूबला टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, त्यावरती देखील तुम्ही पाठवू शकता मला. तर अशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे. तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला रिझल्ट कसा बघायचा समजला असेल. तुम्हाला सर्वप्रथम रिझल्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मे जून 2025मध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे अपडेट दिलेली आहे, मे जून 2025 रिव्होल्युशन रिझल्ट यावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट अजून इथे दिसत नाही आहेत, PRN नंबर त्यांना दिसत नाही, त्यांचा रिझल्ट येणं बाकी आहे. बरेच विद्यार्थी कमेंटला प्रश्न विचारतात की सर माझा रिझल्ट कधी येईल कधी येईल. तर मित्रांनो, हे 1 ते 2 आठवड्या वीकमध्ये अपडेट होईल. म्हणजे 2 आठवडे लागतील अजून साधारण ह्याला येण्यासाठी. तर ज्या विद्यार्थ्यांचा इथं PRN नंबर दिसतो आहे त्याने आपला रिझल्ट चेक करायचा आहे. चेंज नो चेंज आलेलं आहे. तुम्हाला समजलंच असेल की चेंज म्हणजे काय, नो चेंज म्हणजे काय. नो चेंज म्हणजे त्याच्या मार्क्समध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. त्याचा पेपर आहे तो बरोबर आहे, एक्झामिनरने चेक केलेला. ज्या विद्यार्थ्यांना चेंज दिसतं आहे त्यांच्या गुणामध्ये वाढ करण्यात आलेली आहे, म्हणजे त्यांच्या गुणामध्ये चेंज झालेली आहे. तर मित्रांनो, नो चेंज म्हणते त्यांनी डिसेंबरमध्ये जी एक्झाम असते, जे विद्यार्थ्यांना AT-KT लागले आहे तेव्हा त्यांनी फॉर्म भरून एक्झाम द्यायची आहे. तर नक्कीच मित्रांनो, आशा आहे की आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थांबूया इथेच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.